ओके. सो वी विल स्टार्ट अँड अगर मी नॉर्मली मराठीमध्ये करते मास्टर क्लास, पण जर कोणाला लँग्वेज चॅलेंज असेल तर प्लीज चॅटमध्ये टाका आणि मग मी हिंदी, इंग्लिश मिक्स करीन किंवा एखादे काही कॉन्सेप्ट दोन्ही लँग्वेजमध्ये घेईन. सो जर का कोणाला मराठी समजत नसेल तर प्लीज हँड रेज करा किंवा चॅटमध्ये टाका अँड आय विल लुक आफ्टर इट. तर आपण आजच्या सेशनला सुरू करूया. हाय अंकिता, वेलकम टू द सेशन. आपण आता जस्ट सुरू करतोय. सो या, थँक यू फॉर जॉईनिंग. ओके. सो आजचा आपला विषय आहे मोबाईल एडिक्शन. मोबाईल तर आपण सगळेच वापरतो, राईट? आपण सगळेजण मोबाईल वापरतो आणि त्याचं एडिक्शन कधी बनतं आपल्यालाही कळत. आता आज तुम्ही जे सगळे या सेशनमध्ये आलात ना, तर एखाद वेळेस तुम्ही स्वतःच्या केसमध्ये मोबाईल एडिक्शन एक्सपिरियन्स केलंय किंवा असं असू शकतं, की तुम्ही कोणाला तरी बघितलंय, की तुमच्या जवळच्या सर्कलमध्ये कोण आहे, की ज्याला मोबाईल एडिक्शन झालंय आणि म्हणून तुम्ही करताय. सो ही एक कॉमन सिम्प्टम आहे आजची, जी आयदर आपल्याबरोबर घडतेय किंवा आपल्या आसपास कोणत्यातरी आपल्या इम्पोर्टंट व्यक्तीबरोबर ही घडते. सो आज आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, की हे सगळं का होतंय आणि कसं सुरू झालंय. सो इथे ज्यांना वाटतं आहे, की त्यांना मोबाईल एडिक्शन आहे, त्यांनी फक्त मी क्लिक करा आणि ज्यांना वाटतंय, की कोणीतरी आहे ओळखीचं, ज्याला मोबाईल एडिक्शन आहे, म्हणून तुम्ही आजचं सेशन अटेंड करताय, त्यांनी अगदी क्लिक करा. सो टाइप मी किंवा टाइप अगदी. सो मग मला कळेल, की कुठले प्रॉब्लेम्स ॲड्रेस करायचे आहेत. हाय श्यामल, वेलकम टू द सेशन. सो आयदर हा चॅलेंज आपल्याबरोबर आपण एक्सपिरियन्स करतोय किंवा हा चॅलेंज आपल्या जवळच्या कोणत्यातरी व्यक्तीबरोबर आपण हा चॅलेंज फेस करतो. तर सर्वात पहिले आजच्या सेशनमध्ये ना, गोष्ट असणार आहे ना, आपण सुद्धा मोबाईल एडिक्शन किंवा स्क्रीन एडिक्शन या गोष्टीवरती जर का आपण सेशन घेतोय, तर मी आज कुठलाही पीपीटी दाखवणार नाही. नाहीतर तुम्ही सगळे परत स्क्रीनवरच असाल आणि मग स्क्रीन बघायला तुम्हाला अजून एक कारण मिळेल. सो आजचं आहे ना सेशन आहे ना, मस्तपैकी कानांमध्ये हेडफोन्स लावा किंवा तुम्ही तुमचा मोबाईल कुठेही ठेवा आणि कुठलं तरी काहीतरी करत असताना किंवा शांत बसा आणि फक्त ऐका. आज जर का आपलं सेशन मोबाईल एडिक्शनवर आहे, तर त्याच्यात आपल्याला पीपीटीची काहीही गरज नाही. हं. सो सर्वात पहिले आपलं समजून घेऊया, की मोबाईल आपला बेस्ट फ्रेंड कधी झाला? इकडे प्रत्येकाचा मोबाईल त्यांचा त्यांचा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून. म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जितके राज आहेत, तितके राज तर त्यांच्या बेस्ट फ्रेंड्सला पण माहीत नसणार. राइट? सो प्रत्येकाचा मोबाईल हा त्याचा त्याचा बेस्ट फ्रेंड झालाय आणि हा बेस्ट फ्रेंड झाला. बघा, कुठल्याही गोष्टीचं एडिक्शन झालंय, तर आपल्याला पहिले त्याचं एडिक्शन का झालंय हे समजून घ्यावं लागेल की नाही? मग आता आपण हा प्रोसेस चालू करतोय, की कुठे ना कुठे आपल्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा आपल्या मोबाईलने रिप्लेस केलं. मग समजून घेऊया, की हा झाला कसा आपला बेस्ट फ्रेंड? सो जी व्यक्ती आपल्याबरोबर ना आपल्याला आवडत असो नाहीतर नसो. जी व्यक्ती आपल्याबरोबर ती खूप टाइम स्पेंड करते ना, वी लर्न टू लिव्ह विथ इट. ओके. तुम्हाला ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं असेल तर सगळे म्हणतात ना, स्कूलच्या फ्रेंडशिप्स खूप स्ट्रॉंग असतात आणि शाळेतले फ्रेंड्स हे खरे फ्रेंड्स वगैरे. अरे काय व्हायचं शाळेमध्ये आपल्याला रेस्ट्रिक्शन असायचं. आपण त्या सर्कलला सोडून जाऊ शकत नाही. आपल्याला माहितीये पूर्ण वर्ष दररोज आपल्याला त्याच क्लासमध्ये त्याच लोकांच्या बाजूला बसायचंय, तर मग आपण एक लेव्हल ऑफ ॲडजस्टमेंट म्हणतो ना, सो सर्वात पहिले तर एक लक्षात घ्या, की आपण ज्यांच्याबरोबर खूप वेळ राहू ना, आपल्याला आवडो न आवडो, ते आपले फ्रेंड्स बनून जातात. राइट? आधी जेव्हा जॉइंट फॅमिली सिस्टम्स असायच्या ना, तेव्हा पण तुम्ही नोट केलं असेल, तुम्ही हे तुमच्या मम्मीच्या किंवा तुमच्या आजीच्या बिहेवियरमध्ये वगैरे नोट केलं असेल, की त्यांचे बेस्ट फ्रेंड्स कोण असायचे माहितीये? घरातल्याच दुसऱ्या लेडीज. त्यांच्याशीच भांडायचे, पण त्यांचे फ्रेंड्स तेच असायचे. सो आज काय होतंय, आज आपला एक क्षणही आपल्या मोबाईल शिवाय जात नाही. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते? आपण अलार्म क्लॉक लावतो का? किंवा लावतो, पण आता कशावर लावतो? म्हणजे आपल्याकडे तो वाला अलार्म क्लॉक आहे, की ज्याच्यावर आपण अलार्म लावतो, की आपण आपल्या सेल फोनवर अलार्म लावतो? कशावर लावतो? सेल फोनवर.
सो सर्वात पहिले दिवसाची पहिली सुरुवात आपण विचार केला की फोन घ्यायचा नाहीये, तरी कशी होते? मोबाईल फोनच्या गजरनेच होते. ओके. आता लहानपणी खूप जणांमध्ये ना जे रिलिजियस फॅमिलीज आहेत, त्यांना शिकवलं गेलेलं, की उठल्या-उठल्या आपण बोलायचं, असे हात रब करायचे, असे हात घ्यायचे आणि मग म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूलेत गोविंदम, कर प्रभाते कर दर्शनम. म्हणजे काय? कराग्रे, इकडे लक्ष्मी वसते. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूलेत गोविंदम, कर प्रभाते कर दर्शनम. आज आपण उठल्या-उठल्या आपली पहिली स्टेप काय असते? हे सगळे आपली लक्ष्मी, विष्णू, गोविंद सगळे कशात गेलेत? आपल्या मोबाईलमध्ये. आपण आपला हात बघत नाही, पण सर्वात पहिले किती वाजले, काय झालं रात्रभर आपण झोपलेलो असताना, सर्वात पहिली गोष्ट आपण काय करतो उठल्या-उठल्या? आपल्या मोबाईलवरचा गजर बंद करतो किंवा आपल्या मोबाईलचं दर्शन करतो. हां. आपला दुसरा प्रवास सुरू होतो, की चला बाबा पटापट, पटापट सगळं आटपा. आपल्या-आपल्या शाळा कॉलेजमध्ये जिकडे स्टुडंट्स असाल तर तुम्ही कॉलेजमध्ये जाता, मोठे असाल तर तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि मग परत ट्रॅव्हलिंगच्या वेळी काय होतं? तिकडे किती जण पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतात, राइट? मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपला सोबती कोण आहे? परत आपला फोन. राइट. सो आधी जिथे आपण स्कूलमध्ये जाताना किंवा आधी कुठे जाताना आपले सोबती असायचे ना सोबती. मग आता हे सोबती कोणी रिप्लेस केले? आपल्या फोननी. इथे जे ना यू नो लहानपणीचं जेव्हा कोणाला आठवत असेल ना, आयदर मग तेव्हा काय असायचं, की जाताना कोणी एकदम लहान मम्मी सोडायला येते तर इकडे उड्या मार, तिकडे उड्या मार, दुसऱ्या मुलांबरोबर खेळ, हे ते करत आणि बॅग्स मम्मीनी वगैरे पकडलेल्या असायच्या आणि आपण हे जायचो. आज तुम्ही कुठल्याही ट्रेनमध्ये चढा, कुठल्याही बसमध्ये चढा, कुठेही चढा. प्रत्येक जण कशामध्ये आहे? कोणाबरोबर बसलाय? त्याच्या फोनबरोबर. ट्रॅव्हलिंग पण रिप्लेस झाला. ओके. रिप्लेस झाला. आपला ट्रॅव्हलिंग परत आपल्या फोनमध्ये रिप्लेस. आता अशा म्हणजे इफ आय हॅव टू टेल यू सम किस्साज जे मुंबईमध्ये राहतात तुमच्यापैकी आणि जे ट्रॅव्हल करतात वगैरे. अरे, आधी लोकांचे अफेअर होऊन लग्न-बिग्न व्हायची ट्रेनमध्ये. कारण त्यांच्याकडे फोन नसायचा. ते ट्रॅव्हलमध्ये कोणाशी बोलू म्हणून हे करायचे. इन फॅक्ट देअर इस अ व्हेरी नाईस फिल्म अल्सो. टीना मुनीची फिल्म आहे. आय फॉरगॉट द मूव्ही नेम, पण त्याच्यात दाखवलंय ती तिच्या काकांबरोबर रोज ट्रेनमध्ये जाते. हा पण त्याच ट्रेनमध्ये असतो अँड दॅट्स हाऊ दे गेट टुगेदर. उठे सबके कदम देखो रम पम पम. दॅट मूव्ही. ओके. सो देयर इस दिस सॉन्ग इन दॅट मूव्ही. इट्स टीना मुनी अँड अमोल पालेकर. सो त्यांनी पण ते दाखवली, की ट्रेनमध्ये फक्त इंटरॅक्शन करून, एकमेकांना रोज बघून, हाय हेल्लो बोलून, एवढ्या मोठ्या गोष्टी घडल्या. आज आपला तोही पार्टनर कोण रिप्लेस झालाय? आपला फोन. ओके. हे सगळं करून आपण पोहोचतो आपल्या ऑफिसला. ओके. मग आज जर मला ट्रॅव्हल करायचंय, तर माझे ट्रॅव्हल करताना रिक्षावाल्याला द्यायचे पैसे, माझे पास काढायचे पैसे किंवा माझा रेल्वेचा पास, हे पण परत कुठे आहे सगळं? परत तुझ्या फोनमध्ये. म्हणजे आता मला वॉलेट पण नाही. आता आपण काय करतो? जीप आणि मग परत कोण असतो आपल्याला? फोन. हो की नाही? हे सगळं करून आपण पोहोचतो ऑफिसला किंवा आपण पोहोचतो कॉलेजला. मग तरीही मग आपण तो ज्या लोकांकडे स्वतःचा लॅपटॉप आहे किंवा काय आहे, ते लोकं लगेच काय करतात वेब WhatsApp आणि ऑफिसमध्ये मग फोन अलाउड नाहीये, तर मस्तपैकी स्कॅन करून घ्या आणि मग काय झालं, परत हे सगळं आपल्या स्क्रीनवरती आलं, राइट? त्यामुळे वी आर नेव्हर डिटॅच्ड फ्रॉम आवर फोन. फंक्शनॅलिटी नाहीये. बरं, आपल्याला आठवतं संध्याकाळी आपल्याला हे करायचंय, संध्याकाळी आपल्याला ते करायचंय. डू वी कॅरी अ डायरी नाऊ? की अशी छोटी डायरी, की बाबा आय विल मेक नोट्स मला काय-काय आठवतंय, मला काय-काय घेऊन जायचंय. आज आपण नोट्स पण कशामध्ये लिहितो?
परत आपल्या मोबाईलमध्ये. सो लक्षात घ्या, की देअर इस नेव्हर अ टाईम किंवा असं कुठलंही आपलं काम नाहीये, की ज्याचा एक छोटासा पार्ट आपल्या फोनमध्ये अडकलेला नाही. कारण आपल्या प्रत्येक कामाचा ना, एक छोटासा छोटा पार्ट आहे ना, आपण आपल्या फोनमध्ये ठेवून दिले. सो आज आम्हाला लिस्ट बनवायची आहे, की मला काय-काय सामान घ्यायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय. तरी मी परत कुठे जाते? फोन. ओके. आणि हे सगळं करून सिंपल आज किती जण विदाऊट फोन वॉशरूमला जातात, राइट? सो तिथे सुद्धा आपण आपल्या फोनला घेऊन जातोय. म्हणजे बेस्ट फ्रेंडला पण एक असतं ना यार, तुमचा कोणी बेस्ट फ्रेंड त्याला सुद्धा एक लिमिट आहे ना, की कुठपर्यंत घेऊन जाल. पण ह्याने या फोनने तर ती बॉर्डर पण पार केली आहे. राइट? ती आपल्याबरोबर आपल्या बाथरूम्समध्ये वगैरे. सो पॉइंट बीइंग की आपण आहे ना, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आज आहे ना, तुम्ही जरी कुठलंही छान काम करायचं म्हटलं ना, आज किती जण आहे तिकडे ज्यांना वाटतं मेडिटेशन करूया आणि मेडिटेशन करताना परत तुम्ही म्युझिक कुठे लावता? फोनवर. देवाची पूजा करायचा विचार करताय, की चला स्पिरिच्युअल झालं, हे झालं, करायचंय. मग काय? हां, मग चला आता भजन लावूया. कशावर? फोनवर. छानपैकी विचार केला, चला देवळात जाऊया. आपण इकडे मस्तपैकी कुठेतरी देवळात जाऊया. मग देवळात गेल्यावरती आपल्याला काय वाटतं? अरे, एवढं छान देऊळ आहे. एवढं मस्त आहे. एक फोटो तो बनताय. मग आपण फोटो कशावर काढतो? परत फोनवर, राइट? व्हेकेशनला गेलो. नाही, नाही, मला मोबाईलनी डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचंय. मला व्हेकेशन काढायचंय. टुडे व्हेकेशन एक्सपिरियन्स करण्यापेक्षा ना, व्हेकेशन आपण किती आपले स्टेटस ठेवतोय आणि आपण किती फोटोज क्लिक करतोय ह्यावरती आपण ठरवतो. त्या व्हेकेशनचं कोशंट. किती जण आज सनसेट कुठल्यातरी गेले हिल स्टेशनवर, सनसेट बघताय. बघितलं ना कुठल्या टुरिस्ट डेस्टिनेशनवर जा. छान सनसेट होतोय, काय होतोय, अर्धे लोकं तो सनसेट त्यांच्या फोनच्या स्क्रीनमधून बघत असतात. त्यांना तो शूट करायचा असतो. बरं, असं आपण कुठे-कुठे जाऊन काय-काय शूट केलेलं किती वेळा रिव्हिजिट करतो आपल्या फोनवर? ॲक्चुअली तुम्ही बघाल तर आपण कधीच रिव्हिजिट नाही करत. मेनी टाइम्स पीपल हॅव टू वॉच इट ऑन योर स्क्रीन. दे थिंक इकडे फोनमध्ये स्टोअर झाली पाहिजे. लग्न कुठे? नवरीची एंट्री होते आणि ते देअर विल बी अ नाईस शो काहीतरी मस्त डेकोरेटिव्ह केलेलं असेल. बरं त्यांचे फोटो काढायला 2 प्रोफेशनल फोटोग्राफर्स ऑलरेडी तिकडे आहेत. तरी तुम्ही बघितले सगळे नातेवाईक जेव्हा नवरा-नवरी येत असतात ते आणि त्यांना त्यांच्या फोनमध्ये ते शूट करायचं असतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम्स ती एंट्री ते लोकं त्यांच्या फोनमध्ये शूट करत असताना बघतात आणि रिअल मेमरीज क्रिएटच होत नाहीत. आणि हे सगळं आपण किंवा आपल्या जवळच्या कोणत्यातरी व्यक्तीने आपण केलेलं बघितलंय. हं, फोन झालो. बरं, पण आज मला सांगा फोन एडिक्ट व्हायचं नसेल, तर एवढ्या सगळ्या गोष्टींना ज्याने आपला फोन रिप्लेस केलाय, जमणार आहे का? जमणार आहे का आपल्याला, की आपण आपल्याबरोबर ती एक अलार्म क्लॉक कॅरी करू, एक डायरी कॅरी करू आणि मला जर का आरती ऐकायची आहे, तर मी काहीतरी रेडिओ लावीन आणि हे कळतंय का, की आपले किती डिव्हाइसेस वाढतील? आज फोटो काढायचा आहे, तर बाबा मी सगळीकडे कॅमेरा घेऊन जातेय, ते. सो काय होतंय, की कुठेतरी आपला ब्रेनच आपल्याला समजावतोय, की बाबा हे सगळं बाकीचा एवढा प्रपंच कॅरी करण्यापेक्षा एक फोन कॅरी करणं किती सिंपल आहे आणि इट इज सो ईझी. सो सर्वात पहिले तर समजून घ्या, की जसं ते म्हणतात आधी-आधी जसे बेस्ट फ्रेंड्स असायचे आणि म्हणायचे, "बाप रे बाप! या 2 मुलींना सेपरेटच करू शकत नाही. या दोघी नुसत्या नेहमी बेस्ट फ्रेंड सारख्या बोलत असतात." तसंच आता आपला ना फोन आपला बेस्ट फ्रेंड झालाय, राइट? आणि म्हणून या फोनचं ॲडिक्शन होतंय. सो डोंट युअरसेल्फ अप, जस्ट अंडरस्टँड की आज आपलं कुठल्याही कामाचा
छोटासा पार्ट आहे ना आपल्या फोनमध्ये अडकेल. राइट? आज मला जर का कोणाशी बोलायचंय, ओके, आणि माझ्या घरी समजा तो डायल करणारा फोन आहे. डायल करणारा फोन पण ॲक्सेस करायला मला माझा मोबाईल नंबर लागणार आहे, कारण सगळ्यांचे फोन मी मोबाईल नंबरमध्ये स्टोअर करून ठेवलेत. मग मी काय बघेन, म्हणजे थोडंच मला तो लागणारच आहे. आज आपण डायरी मेंटेन करतो का कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी? नाही. कोण अनएक्सपेक्टेडली व्यक्ती भेटलं समोर, आपल्याला खूप आनंद झाला आणि त्यांच्याशी बोलण्यापेक्षा माहिती आहे आपण काय करतो? आपण सांगतो, "एक फोन दे ना, फोन दे. WhatsApp नंबर दे. आपण WhatsAppवर टचमध्ये राहू." अरे पण तो व्यक्ती समोर भेटलाय. पण त्याला आपल्या फोनमध्ये आणण्याची आपल्याला घाई असते. राइट? बिकॉज फोन आपल्याला आहे ना, असं वाटतं की येस, हा माझ्या हातात आहे ना, पर्यंत मला कॉन्टॅक्ट करणारे सगळे लोकं माझ्या हातात आहेत. जगातली सगळी इन्फॉर्मेशन माझ्या हातात आहे आणि मी सगळं, सगळं, सगळं करू शकते या फोनमुळे. सो फोन आता माझा बेस्ट फ्रेंड नाही. फोन आता माझी सर्व्हायव्हल सिस्टम झालाय. ज्या गोष्टी आपल्या सर्व्हायव्हल सिस्टम म्हणतात ना, त्या गोष्टींचं आपल्याला समजतं. पण ते ॲडिक्शन सुटणं फार कठीण असतं. सो सर्वात पहिले तर आहे ना, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की आपण एवढे ॲडिक्ट का झालोय आपल्या फोनला? की कारण आपणच आपल्या फोनमध्ये एवढी कामं टाकून घेतली आहेत, की आज आपल्या प्रत्येक कामाचं शिपूट तरी आपल्या फोनमध्ये अडकलेलं आहे. म्हणून आपल्याला फोन ॲडिक्शन झालंय. किंवा आपल्या घरी जर का कोणाला झालेलं आहे, आपल्याकडे आपण मोस्ट ऑफ द टाईम्स आपल्याला लहान मुलं दिसली, आपण त्यांना ओरडतो. "काय सारखं-सारखं फोन? काय सारखं-सारखं फोन?" पण आपण हे रिअलाईज नाही करत, की त्यांच्या सगळ्या कामांचं एक टोक अडकलंय का फोनमध्ये? की लहान-लहान शाळेतल्या मुलांना पण फोनचं ॲडिक्शन झालंय. बघितलं का? आज एखादं लहान मूल शाळेत गेलं नाही, तर आया होमवर्क कसं घेतात एकमेकींकडून? की मला फोटो काढून WhatsAppवर पाठव ना. आणि आता इथे असलेल्या जे सगळे ज्यांनी शाळा कॉलेज पूर्ण केलंय, ज्यांच्याकडे शाळा कॉलेज पूर्ण करताना मोबाईल नव्हता, त्यांना विचारेन, कधी तुम्ही शाळेत गेला नाहीत, तर होमवर्क कसं घ्यायचा मित्रांकडून, मैत्रिणींकडून? कसं घ्यायचा? त्यांच्याकडे जाऊन, भेटून, ॲक्चुअल इंटरॅक्शन करून? मग आपण म्हणतो मुलांना फोनचं ॲडिक्शन लागलं. अरे लागणारच ना. तुम्ही वही घेऊन त्यांना दाखवत नाहीये. तुम्ही त्या कोणत्यातरी फ्रेंडच्या आईला किंवा तर बाबा सगळ्या पॅरेंट्सचा एक WhatsApp ग्रुप बनलेलाच असतो. मग तुम्ही WhatsApp ग्रुपवर टाकता, आजचा होमवर्क काय होता सांगा. मग त्या WhatsApp ग्रुपवर फोटोज येतात. मग आपण आपला फोन देतो. आपल्याच मुलांना सांगतो, "हे घे आलेत फोटो कॉपी करून घे." म्हणजे तुमचं काम फोनवरती डिपेंडंट आहे. हे त्यांना कोणी शिकवलं? सो अंडरस्टँड की हे ॲडिक्शन बनायला, ओके, आपण जबाबदार आहोत म्हणजे काय? आपण आपल्या जर का प्रत्येक कामात त्या व्यक्तीचं इम्पोर्टन्स ठेवणार आहोत, तर तो व्यक्ती इम्पोर्टंट बनणारच आहे आणि त्याचं ॲडिक्शन होणारच आहे. सो वन्स यू अंडरस्टँड दिस ना, इट बिकम्स रिलेटिव्हली ईझी. पार्टवर बरं आता एवढं आपल्याला कळतंय, की एवढा आपल्याला आपला फोन युजफुल झालाय, राइट? मग वाईट असं का वाटतं? कारण आपण म्हणतो की फोन काय मी टाईमपाससाठी वापरत नाहीये, कामांसाठीच वापरतेय. एक आर्ग्युमेंट घेतो आपण. जेव्हा आपल्याला कोण सांगतं ना, फोन खूप होतोय, मग आपण त्यांना जस्टिफाय पण करतो. सो व्हॉट आर द चॅलेंजेस जे तुम्ही बघितले आहेत, की फोन एडिक्शनमुळे झाले आहेत? पण चॅलेंजेस जे तुम्ही एक्सपिरियन्स केले तुमच्या आसपास बघितले आहेत, की जे मोबाईल एडिक्शनमुळे झालेत आणि म्हणून तुम्हाला वाटतंय, की नाही, नाही, आपल्याला हे मोबाईल एडिक्शन कमी केलं पाहिजे. अनम्यूट करून बोलू शकता किंवा तुम्ही चॅटमध्ये पण टाकू शकता. लॅक ऑफ फोकस होतो, राइट? लॉस ऑफ प्रॉडक्टिव्हिटी होते. एकदम सगळे एकदम पॉलिश वर्ड्समध्ये बोलतायत हां, उत्तरं मोठी-मोठी. अच्छा. मी ना प्रॉब्लेम होतो ना, ह्याला मी 2 पार्ट्समध्ये डिव्हाईड करेन. ओके.
फिजिकल सिम्प्टम जो आपण फिजिकली एक्सपिरियन्स करतो. दुसरा अ, दुसरा असं म्हणूया की ओव्हर इफेक्ट. जे तुम्ही 2 रिझन्स सांगितले ते परफेक्टली व्हॅलिड आहेत, की लॅक ऑफ फोकस होतो, लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटी होते. म्हणून आपण हे सगळं. आपण फिजिकल सिम्प्टम्स समजून घेऊया. मुळेच फिजिकल सिम्प्टम्स काय असतात. सर्वात पहिलं ना, जाणवलं असेल की इकडे मानेला हंप येतो. राइट? कारण आपण मोबाईलला सारखे असे बघतो ना. सो या मानेच्या मागच्या भागात आहे ना, आपल्या बऱ्याचशा सेन्सरी वेन्स असतात. ओके. म्हणजे मेंदूपासून आपल्या स्पायनल कॉर्डला जाणाऱ्या बऱ्याचशा इम्पॉर्टंट नसा आपल्या या मानेतून जातात. आणि जेव्हा आपली मान ही कॉन्स्टंटली खाली राहते, त्या बऱ्याचशा सेन्सेसच्या नर्व्हज आहेत ना, त्या अफेक्ट होतात. ओके. कितीच हे एक्सपिरियन्स केलंय तुमच्यापैकी अ, भरपूरशा गोष्टींबद्दल येस, येस, आय म्हणते. भरपूरशा गोष्टींबद्दल आहे ना, जास्त फिलिंग्ज वाटतच नाही. म्हणजे कॉमेडी काही बघितलं तरी हसू फुटत नाही किंवा खूप काहीतरी असं चिंटी बघितलं तर रडू येत नाही. किती जणांनी असं काहीतरी सिम्प्टम एक्सपिरियन्स केलंय? सी दिस इज वन ऑफ द रिझन्स की काय होतंय आपले जे सेन्सेसचे नसा आहेत ना, त्या अफेक्ट होतायत. हे त्याचं फिजिकल कारण आहे. ओके. हे त्याचं फिजिकल कारण आहे. आणि आपलं पोश्चर बिघडतं. आपले शोल्डर्स आहेत ना, हे असे स्टूप डाउन होतात. बिकॉज आपल्या हातामध्ये कॉन्स्टंटली काय असतं? मोबाईल. राइट? सो आपलं पूर्ण हे जे इकडचं स्ट्रक्चर आहे ना, हे पूर्ण स्ट्रक्चर अफेक्ट व्हायला लागलंय. बरं, यामुळे दुसरे लॉसेस काय होतायत? जसं तुम्ही म्हणालात, लॅक ऑफ फोकस, लॅक ऑफ प्रोडक्टिव्हिटी. हे सगळं का होतंय समजून घ्या. लॅक ऑफ फोकस कारण आपण जेव्हा मोबाईल बघतो, आपल्याला टाईम लक्षात राहतो? नाही राहत. आणि यू हॅव टू अंडरस्टँड हे का होतं? तुम्ही आय शो यू समथिंग. ओके. हे बघा. तुम्ही ना घ्या. मध्ये ना तुम्ही जर तुमच्या फोनचंही बघितलत ना, तर तुम्हाला टाईम आहे ना टाईम, हा कुठेतरी एकदम असा कॉर्नरमध्ये छोटासा दिसलेला असतो. छोटा दिसतो. ओके. लॉक स्क्रीनवर तुम्ही घड्याळ ठेवलं असेल तर फक्त मोठं. काय करतो, आता हे Facebook आहे. ओके. ॲप आहे ना हां, 1 मिनिट. हां. तो ऑक्युपाय करतो आणि कॉर्नरला छोटीशी असते. पण आपलं लक्ष जात नाही त्या गोष्टीकडे आणि आपलं अँड दे आर डिझाइन्ड ओके. दिस टूल्स, दिस ॲप्स दे आर डिझाइन्ड टू कॅप्चर युअर अटेन्शन. राइट? आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही स्क्रीनवरती टाईम दिसत नाही. तुम्ही जेव्हा रूममध्ये घड्याळ लावता, राइट? तुमच्या रूममध्ये कितीही चालली, घड्याळ थोडंच्या थोडं रूममध्ये दिसत असतं की नाही? म्हणून तुमचं कॉन्स्टंटली लक्ष जातं तिकडे. पण जेव्हा तुम्ही मोबाईलवर काहीतरी बघता, यू हॅव टू अंडरस्टँड की मोबाईलला तुमचा वेळ पाहिजे. मोबाईलची करन्सी आज हे जे सगळे फ्री ॲप्स आहेत ना तुमच्याकडे, त्या सगळ्यांची करन्सी ना तुमचा टाईम आहे. तुम्ही जर का गेम्स वगैरे कुठला गेमचा ॲप ऑन केलात ना, आय विल शो यू. सी व्हेन आय ऑन एनी ऑफ अ गेम ॲप, व्हॉट हॅपन्स इज की जो कॉर्नरला आता बघा हा गेमचा ॲप आहे. हा जो कॉर्नरला पण मला टाइम स्टॅम्प दिसत होता, तो आता मला दिसतोय का? नाही दिसत आहे. बिकॉज त्याचा पर्पजच तो आहे. मला टाईम जाऊन बघावा लागतो काय झालंय, की पीपल शुड लूज ट्रॅक ऑफ टाईम. And when you lose track of time, that's when you spend more time on them. आणि they are designed that way. आज या गेमची करन्सी काय आहे, हे मी आधी पण एका सेशनमध्ये सांगितलेलं. आज मी हा गेम फ्रीमध्ये खेळते. ओके. हा गेम मी फ्रीमध्ये खेळते. ह्याची करन्सी काय आहे? ह्याची करन्सी आहे माझा वेळ. ह्याचे ओनर सांगणार, की माझ्याकडे 20 लाख युजर्स आहेत.
जे दिवसातनं कमीत कमी अर्धा तास तरी माझा गेम खेळतात. त्यावर त्यांना ॲडव्हर्टायझर्स मिळतात. कळतंय तुम्हाला? आज Facebook का एवढं पॉप्युलर आहे? Facebook का सगळ्या बिझनेसमॅनला त्यांचे ॲड्स रन करायला चार्ज करतो? कारण Facebookकडे डेटा आहे, की माझ्याकडे एवढे करोड लोकं एवढा टाईम स्पेंड करतात. कळतंय? अँड दॅट इस व्हाय युअर ॲडिक्शन गेट्स फ्युअल्ड. बरं, मग आता मला सिंपल सांगा, की गोष्टी आहेत. तर this this we know that mobile addiction is bad. त्याने आपल्याला आपले सोशल स्किल्स पण खाली येतात. राइट? पण मोबाईलमध्ये तर सर्वात पहिले लक्षात घ्या, आज मला कोणाशीही बोलायची गरज नाही. न बोलता मला माझी उत्तरं मिळतात. न बोलता माझा वेळ जातो. आधीची लोकं ट्रेनमध्ये गेली की गप्पा मारायचे. का? की बाबा आता इतक्या वेळ गप्प बसून काय करणार? चला थोडासा काहीतरी टाईमपास, बाजूवाल्याशी बोलूया, हे होईल. तर त्यामुळे तुमचे सोशल स्किल्स डेव्हलप होत गेले. आज आपल्याला काय गरज आहे का? आपल्याला एंटरटेन करायला आपल्याकडे कोण आहे? आपल्याला एंटरटेन करायला आपल्याकडे आपला मोबाईल आहे. सो आपल्याला जगात कोणाचीही गरज नाही. आणि छान वाटते जिकडे-जिकडे आहे ना, आपल्या नीडसाठी आपल्या सोबतीची नीड, आपल्या एंटरटेनमेंटची नीड, आपल्या गॉसिपची नीड, आपल्याला वेळ घालवायचा त्याची नीड, आपल्याला काहीतरी ऐकायचंय त्याची नीड, आपल्या लर्निंगची नीड, आपल्याला वेळ समजला पाहिजे ह्याची नीड, आपली पैशाची नीड, आपल्या सगळ्या नीड्सचं उत्तर जर मोबाईल आहे, तर डेफिनेटली आपण मोबाईल ॲडिक्ट होणार आहोत. म्हणजे वी डोंट नीड एक्सपर्ट टू दिस. Absolutely, we don't need an expert to tell this, right? So, now you guys tell me, की आता आपल्याला हे कळतंय काय आहे? जे थिअरीमध्ये दिलेलं आहे ना, ते तुम्हालाही माहिती आहे, की बाबा मोबाईलचं ॲडिक्शन झालंय, मोबाईल लांब ठेवायचा आहे, हे करायचंय, ते करायचंय. सो थिअरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं इकडे कोणीच नाहीये, की ज्याला थिअरी नाही माहिती, की जर का मोबाईल ॲडिक्शन सोडवायचं तर काय केलं पाहिजे? पण ते का वर्कआउट होत नाहीये, हे समजून घ्या. प्रयत्न नाही केलात का? की मोबाईल एडिक्शन सोडायचा. पण ते का सोडवत नाहीये, हे समजून घ्या आणि बरं ते सोडू पण नका. पण नाही सोडलं तर तुम्ही कुठल्या-कुठल्या गोष्टींवर कॉम्प्रोमाईज करताय आणि तो लॉस जर का मोठा लॉस असेल, तर इट हॅज टू बी युअर कॉल, राइट? हाऊ मेनी ऑफ यू तुमच्यापैकी किती जणांनी ओके, अ, मी आता ना काही वर्ड्स टाकतेय चॅटवर. सो टेल मी तुमच्यापैकी किती जणांनी लोनलीनेस एक्सप्रेस फील केलाय? जोपासून मोबाईलमध्ये तुम्ही जास्त वेळ द्यायला लागलात, तोपर्यंत तोपासून लोनलीनेस फील केलाय, फटीग फील केलाय. फटीग म्हणजे काय माहितीये का? आह! कंटाळा, कसं तरी, राइट? हे फील केलंय. ॲब्सोल्युटली. लोनलीनेस, फटीग लॉस ऑफ वर्ड्स फील केलेत, की तुम्हाला बोलायचंय काहीतरी. कोणाला तरी तुमचे फीलिंग्ज सांगायचे आहेत, कम्युनिकेट करायचंय. वर्ड्स सापडत नाहीत. काय? लॉस ऑफ वर्ड्स फील केलंय, की बाबा कसं सांगू, कसं बोलू? हेच कळत नाही. सर्वात मोठी गोष्ट, की आपल्याला टाईमचा ट्रॅक राहत नाही म्हणजे प्रोकास्टिनेशन फील केलंय, की हां, करूया ना, करूया ना. हो, हो, करते, करते. बस, बस. हे झालं की करते. हे झालं की करते. राइट? हे जे सगळे इकडे लिहिलंय आहेत ना, हे सगळे सिम्प्टम्स ऑफ मोबाईल एडिक्शन आहेत. ओके? हे सगळे सिम्प्टम्स ऑफ मोबाईल एडिक्शन आहेत. सो प्लीज अंडरस्टँड की ह्याला वेळीच तुम्ही जर का थांबवलं नाहीत, ओके? वेळीच जर थांबवलं नाहीत, त्याचे परिणाम अजून जास्त होतील. अं, तुम्ही युजुअली आहे ना, एक सिम्प्टम अजून बघाल, की थोड्या-थोड्या वेळाने ना रेस्टलेस वाटतं. माहिती असतं, की कोणी आपल्याला आता कॉन्टॅक्ट नाही करणार आहे, की सारखा-सारखा फोन अनलॉक करून बघायचा. ॲब्सोल्युटली. सारखा-सारखा फोन अनलॉक करायचा. These are also symptoms of phone addiction or mobile addiction. Okay? Now,
आय विल आस्क यू व्हेरी, व्हेरी सिंपल थिंग. ना आपल्याला प्रॉब्लेम कळला, की आपल्या पायात आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं, की माझा पाय खूप दुखतोय, खूप दुखतोय. तर तुम्ही काय रेमेडी द्याल मला? चला बोला पटापट. मी सांगितलं माझा पाय खूप दुखतोय. तर काय रेमेडी द्याल? चला टाका बाबा, पटापट चॅटवर टाका. बाम देईल. अदिती मला बाम देईल. व्हेरी गुड अदिती. थँक यू. ओके, मानसी मला पेन किलर देईल. थँक यू मानसी. अजून बाकी? ओहो, बाकी कोणाला स्मिता मॅमची काळजी नाहीये. चला फटाफट. स्मिता मॅम, हां, बोला मिनल मॅम. मला जरा क्वेश्चन परत एकदा रिपीट कराल? सॉरी. सांगितलं माझा पाय दुखतोय. तर मिनल मॅम तुम्ही काय कराल? हा. मी तुम्हाला एक पुस्तक देईन, जेणेकरून तुमचा जो पेनकडे लक्ष जात आहे ते शिफ्ट करेन. आणि बरं. पुस्तक वाचायला सांगेन. ही छान स्टोरी आहे, वाच. ओके, ओके. हा. सो मिनल विल डिस्ट्रॅक्ट मी. ओके. पुस्तक देऊ. छान पुस्तक देऊ. ओके. अच्छा. पण आता मला सांगा, की हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही मला विचारलं पाहिजेत की नाही, की पाय कशामुळे दुखतोय? किंवा तुम्ही चेक केलं पाहिजे की नाही पाय कशामुळे दुखतोय? बरं. जर माझ्या पायात काटा गेला असेल, तर बाम लावून काही होणार आहे? पेन किलर देऊन काही होणार आहे? ऑफकोर्स थोड्या वेळासाठी पेन थांबेल. पण ते कायमचं थांबणार आहे का काटा असेपर्यंत? मी डिस्ट्रॅक्ट पण होईल थोडा वेळ. पण परत चालायला लागलं, पुस्तक वाचल्यानंतर परत चालायला लागली, की परत दुखणार की नाही? मग जर का माझ्या पायात काटा गेलाय म्हणून माझा पाय दुखतोय, तर बेस्ट रेमेडी काय असेल? काटा काढायला. ॲब्सोल्युटली राइट. काटा काढला पाहिजे. दॅट इज द बेस्ट बेस्ट दॅट कॅन हॅपन राइट? की माझ्या पायात जर काटा गेलाय म्हणून माझा पाय दुखतोय, तर मला पायातनं काटा काढावा लागेल. सो सिमिलरली आपल्याला फोन ॲडिक्शन का झालंय हे समजलं, तर ते काढायला मदत होईल की नाही? आणि जर आपण ते न येस. समजून घेता, आपण फक्त रँडमली आपल्याला इंटरनेटवर दिसणारे उपाय असं रँडमली लावत जाऊ, तर ते आपल्याला एखाद वेळेस युजफुल पडेल किंवा नाही पडणार. सो द बेस्ट थिंग इज टू अंडरस्टँड की मी माझ्या लाईफमध्ये मोबाईल कुठे-कुठे रिप्लेस केलाय आणि मी जर का तो कुठे-कुठे रिप्लेस केलाय, त्यातल्या काही गोष्टी मी काढल्या, तर ऑफकोर्स माझं मोबाईल एडिक्शन खाली येईल. सो आज तुमच्या मोबाईलमध्ये तुमची किती कामं आहेत? कितीतरी जणांचा दुपारी काय जेवायचंय किंवा जेवण काय ऑर्डर करायचंय. ओके. आधी काय असायचे मेनू कार्ड्स असायचे. मग आपण मेनू कार्ड एका जागी जमा करून ठेवायचो आणि मग कधी फूड ऑर्डर करायचं तर त्यातनं मेनू कार्ड मधून सिलेक्ट करून आपण फूड ऑर्डर करायचो. आता आपण काय करतो सांगा? Zomato, Swiggy. मग आता Zomato, Swiggy आपण कुठे बघतो? आपल्या फोनवर. राइट? मग काय करायचंय बघा, इकडे असणाऱ्या प्रत्येकाची ओके. असणाऱ्या प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे की नाही? तुमचा काटा कुठे अडकलाय हे शोधून काटा लागेल. मी जेनेरिक औषध देऊ, की नाही एक काम करा, पाय दुखतोय ना, पाय दाबून बघा. तुम्ही एक काम करा, पायाला शेक द्या, हे द्या. नाही चालणार. मे बी तुमच्यातल्या काही जणांपैकी चालेल, पण काही जणांना ते नाही चालणार. सो बेस्ट आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला समजून घ्यावं लागेल, की आपल्या लाईफमध्ये आपण कुठे-कुठे जास्त मोबाईलचा वापर करतोय आणि मग तो रिप्लेस करायला आपल्याकडे टूल्स आहेत का? आणि नसतील तर ते टूल्स अक्वायर करावे लागतील आपल्याला. म्हणजे मला जर का ठरवायचंय, की नाही मी कंटिन्युअसली मी रात्री 11:00ला झोपते आणि मी सकाळी 7:00ला उठते. तर ह्या वेळेस तर माझ्याकडे मोबाईल नाहीच आहे. कधी-कधी आपल्याला रात्री जाग येते. आपल्याला बघायचं असतं किती वाजलेत. तरी परत आपण काय जवळ घेतो? फोन. किती वाजले आहेत? गजर किती वेळ आहे? हे बघायचं असेल, रात्री आपण कुठल्याही कारणासाठी उठलो, बघायचं असेल, तर आपण काय जवळ घेतो? फोन. मग जर मला आहे ना, स्वतःचा हा काटा काढायचा आहे, तर मग मला काय करावं लागेल? इट्स ओके. मी माझा रिस्ट वॉच घेऊ शकते. मी माझा रिस्ट वॉच बाजूला ठेवून झोपू शकते.
मी एक अलार्म क्लॉक घेऊ शकते, की ठीक आहे बाबा मला माहिती आहे, की मी उठल्यावरती मी जर का स्वतःशी डिसाईड केलं, की मला उठल्यावरती पण 1-2 तास मोबाईल नाही बघायचा आहे, तर मग ते न करण्यासाठी माझ्याकडे टूल्स आहेत का? नाही. तर मला ते डेव्हलप करायचे आहेत. कळतंय? तुम्ही झालेले आहात. जर आज तुम्हाला वाटतंय, की तुम्ही मार्केटमध्ये जाल, तर तुम्ही सारखं-सारखं जी-पे करता, तुम्ही सारखं-सारखं फोन तुम्हाला वापरावाच लागतोय तुमची लिस्ट बघायला. कोणी थांबवलंय का तुम्हाला, की पेपरवरती लिस्ट लिहून तुम्ही मार्केटला नाही जाऊ शकत? कोणी थांबवलंय का तुम्हाला, की कॅशमध्ये तुम्ही कॅश घेऊन नाही जायचं मार्केटला? जाऊ शकतो ना आपण. मग प्रत्येकाचं ना शेड्यूल वेगवेगळं आहे. तुम्हाला हे समजायचंय, की बाबा आपला हा काटा कुठे अडकलाय आणि तो काटा आपण कुठे काढायचा आहे. आज इकडे किती जण आहेत ज्यांना म्युझिकसाठी फोन लागतोच लागतो. किती जणांना आहे, मला म्युझिक ऐकायला खूप आवडतं, म्हणून मला फोन लागतो. राइट? मग आता मला सांगा, की म्युझिक हे फक्त फोनवरती ऐकणं हाच पर्याय आहे का? त्याच्यासाठी आपल्याकडे अल्टरनेटिव्हज काय आहेत? सुलभा मॅम कारवाचा रेडिओ. हां, हे आहे ऑफ कोर्स देअर आर स्मॉल ट्रान्झिस्टर्स, देअर आर स्मॉल रेडिओज. सुलभा मॅम तुमच्या इकडनं कॉल ना ट्रान्झिस्टर. थोडंसं येस. डिस्टर्बन्स येतंय. थोडं म्यूट करता का प्लीज? थँक यू मॅम. हं, हे बघा, तुमच्याकडचे सोल्युशन्स वेगवेगळे असतील, बट यू हॅव टू फाइंड आउट. तुम्हाला माहिती आहे, एक साधं ऑब्झर्वेशन आहे अँड धिस ऑब्झर्वेशन वॉज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट, ओके? हे एका रिसर्च कंपनीने काढलेलं ऑब्झर्वेशन आहे, की बिकॉज आज आपल्याकडे मोबाईल फोन्स आणि हेडफोन्स असतात ना आणि आपली कॉन्स्टंटली म्युझिकची नीड कोणतरी दुसरं गातंय म्हणून पूर्ण होत असते ना, तर लोकांचं स्वतःकडचं हमिंग खूप कमी झालंय. म्हणजे आधी जे स्वतःहून गाणी गाणं असायचं ना, स्वतः गाणी गुणगुणत राहणं असायचं ना, ते कमी झालंय. कारण आता मला गाणं गुणगुणायची काय गरज आहे? मी लावणार फोन, राइट? म्हणजेच काय आपण एक-एक, एक-एक आपल्या स्किल्स रिप्लेस करतोय. मग ज्या गोष्टीमुळे आपण खूप ॲडिक्टेड होतोय ना, त्या गोष्टीचा आपल्याला फक्त पर्याय शोधायचा आहे. सिंपल सोल्युशन आहे त्या गोष्टींचं. हं. तर तुम्हाला ना तुम्ही कुठल्याही इंटरनेटवर जा, तुम्हाला असे मस्त-मस्त लिस्ट मिळेल, की वर्क ऑन युअरसेल्फ, गिव्ह युअरसेल्फ अ टार्गेट, हे ते सगळं सगळं इंटरनेटवर आहे. पण ते सगळं तुम्हाला ॲप्लिकेबल नाही होणार आहे. सो इट इज अबाउट यू. व्हाय कांट यू डिसाईड की नो आय विल डू वन थिंग की मी नेहमीच माझ्या मैत्रिणीशी फोनवर बोलते. पण आठवड्यात एकदा मी तास माझ्या मैत्रिणीला भेटायला जाईल. आज आपण किती फ्रिक्वेंटली आपल्या फ्रेंड्सना भेटतो? फार कमी. किती वेळ आपण आपल्या मोबाईल शिवाय राहू शकतो? राइट? सो हे जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे ना, मी आत्ता बोर झालीये, मला आत्ता काहीतरी पाहिजे. राइट? हा मेन कॉज आहे. आपण आपल्या डोक्याला ना एम्प्टीच ठेवू शकत नाहीये. का आपल्याला आपल्या प्रत्येक क्षणात काही ना काही, काही ना काही भरून टाकायचंय. म्हणजे ट्रॅव्हल करताना अरे मस्त शून्यात बघत बसणं, हे नाहीच येत. नाही, नाही. ट्रॅव्हलमध्ये आहे ना, मी एक काम करते, माझं हे काम होऊन जाईल, ते काम होऊन जाईल, माझी ती सीरियल कॅच अप करायची होती, ती होऊन जाईल. मला काही ना काहीतरी बघितलं पाहिजे. व्हाय इज इट दॅट वी कॅनॉट कीप धिस ब्लँक इव्हन फॉर 5 मिनिट्स? आपण 5 मिनिटं पण ह्याला ब्लँक का नाही ठेवू शकत? काहीही कन्झ्युम न करायला देता. एडिक्शन आहे ना खरं इकडे आहे, की जिकडे आपल्याला वाटतं, की आपण कॉन्स्टंटली डेटा कन्झ्युम केला पाहिजे. मग त्याला आपण आहे ना वेगवेगळी फॅन्सी नावं पण देतो, की मी पण काहीतरी कामाचंच बघत होती ना. मी काहीतरी किचनचाच व्हिडिओ बघत होते. मी काहीतरी मोटिव्हेशनल व्हिडिओ बघत होते. अरे का लागतं एवढं मोटिव्हेशन? बीइंग इन ब्लँक स्टेट ऑफ माइंड इज मोटिव्हेशन. राइट? हाय रेट कन्झ्युम करतोय. की आपण आपल्या बरोबर प्रॉब्लेम इज आज आम्ही सोबतमध्ये जितक्या लोकांना भेटतोय ना, द मेजर चॅलेंज जो आम्ही फेस करतोय ना, तो फक्त आणि फक्त एवढाच आहे,
की लोकं आज स्वतःबरोबर पण कम्फर्टेबल नाहीयेत. स्वतःची कंपनी सुद्धा 10 मिनिटं एन्जॉय करू शकत नाही. वन्स यू बिकम युअर ओन बेस्ट फ्रेंड ना, मोबाईल और एनिथिंग कॅनॉट डिस्ट्रॅक्ट यू. पण मग तेवढा विश्वास आहे का स्वतःवर? एव्हरीवेअर इकडे असलेल्या प्रत्येकाची आहेत ना गोष्टी दुसऱ्या-दुसऱ्या आहेत. सो नाऊ जस्ट डू वन थिंग. आजचा हा सेशन तुम्हाला उपयोगी करायचा असेल ना, अशा कुठल्यातरी 2 गोष्टी आयडेंटिफाय करा. ओके? की ज्यासाठी तुम्हाला मोबाईल लागायचा, पण मग तुम्ही त्याचं रिप्लेसमेंट आणाल. अशा 2 गोष्टी आयडेंटिफाय करा. मी माझं तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगते, की मार्केटमध्ये येता-जाताना माझा खूप वेळ मोबाईलवर जायचा GPayमुळे. सो आय आय हॅव आयडेंटिफाईड वन थिंग फॉर मायसेल्फ व्हिच इस की मी GPay ऐवजी कॅशने डील करेन. सो दॅट मी मार्केटिंग करतेय तेव्हा मला माझा फोन हातात ठेवायची गरजच नाही. आय कॅन जस्ट पे कॅश एंड माय मोबाईल कॅन बी इन माय पर्स. ओके. सो दिस इज वन थिंग माझ्यासाठी आयडेंटिफाय केलंय. स्वतःसाठी कुठल्याही 2 गोष्टी आयडेंटिफाय करा लगेच पटापट. येस शुभा मॅम. तुमचा हँड रेज होता. बोला ना मॅम. मी आजपासून अलार्म क्लॉक मध्ये लावणार. थँक यू सो मच. थँक्स अ लॉट. अलार्म क्लॉक रिप्लेस करा. व्हेरी गुड. दॅट इज द फर्स्ट स्टेप. ओके. एनीवन एल्स? हू हॅज थॉट? तुम्ही चॅट करू शकता. तुम्ही ह्याच्यावर टाकू शकता. एनी वन और टू रिप्लेसमेंट जे तुम्ही फोनचे आज तुम्हाला वाटतंय की येस, या 2 गोष्टी मी रिप्लेस करेन. चला पटापट. नाहीतर आपलं फोन ॲडिक्शन कसं होणार? येस. identify two things that you are now depending on your phone, but तुम्ही फोन सोडून या गोष्टी. आणि स्तोत्र पण मी अगोदर म्हणायची, आता मोबाईलवर लावून ठेवते ती पुन्हा मी पहिली सवय लावून घेईल. ब्युटिफुल मॅम. व्हेरी, व्हेरी ब्युटिफुल. मला खूप आवडले तुमचे सजेशन्स. थँक्यू. ओ अदिती, व्हेरी ब्युटिफुल. अदितीने पण मस्त सजेशन लिहिलेत स्वतःसाठी. शी विल कॅरी अ स्मॉल डायरी फॉर टू डू लिस्ट. व्हेरी गुड. आणि झोमॅटो नाही, carry a diary and carry cash. Very good. Very good. Mansi, carry a small diary of to-do list. Yes, Mansi, you'll see a lot of difference. Very nice. Rather than daily reminders in diary, rather than in notes, small notebook. Seriously, तुम्ही ना DIY मध्ये जा. स्मॉल नोटबुक्सचे एवढे छान पॅटर्न्स आहेत ना, यू विल फॉल इन लव्ह विथ देम. प्लीज, प्लीज, प्लीज डू दॅट. तुमच्या मोबाईलनी तुमचे लाईफचे भरपूरसे ॲस्पेक्ट्स रिप्लेस केले आहेत. आता टाईम आहे की तुम्ही ते 1-2 ॲस्पेक्ट्स तरी रिक्लेम करा. ओह! सचिन, मी न्यू फोन घेतला तेव्हा मी त्यात Instagram इन्स्टॉलच केलं नाही. सो टाईम वाचतो माझा. स्मार्ट वन. येस. गेम्स गेम्स म्हणजे 5, 6, 10 यू नो स्वतःला छोट्या-छोट्या शिस्त लावा, की माझ्या फोनमध्ये कधीही 2 गेमपेक्षा जास्त गेमच नसणार. मी तिसरा गेम इन्स्टॉल केला तर मी पहिला गेम उडवून टाकणार. Yes, you can do that. You listen to songs during travel and not replace it. Rather, just use the time to think and reflect. Yes, it is very necessary. Very, very necessary. And you know what? I will also give you one more suggestion. Ki, try to sing. ट्राय टू सिंग. म्हणजे ना लिसनिंग सॉन्ग्स पेक्षा ना त्यांच्याबरोबर सिंग केल्यावर जे ते फील होतं ना, खरंच फील होतं. सो तो टाईम आहे ना, थिंक अँड रिफ्लेक्ट आहे ना, तिकडे तू सिंपल जे गाणी गातेयस ना मानसी, ते गाणी गुणगुण. गेट द रिदम ऑफ इट. इट इज अल्सो द बेस्ट थिंग दॅट यू कॅन डू. थँक्स, थँक्स. येस. सो इकडे लक्षात घ्या, की तुमच्या सगळ्यांच्या पायात अडकलेला काटा हा वेगवेगळा आहे. सो या वेगवेगळ्या काट्याला तुम्हाला आयडेंटिफाय करून तुम्हाला ट्रीट करायचंय. त्याच्यासाठी असं काहीही म्हणतात ना मी बंधूज नाही देणार आहे, की बाबा हे सगळे लावा आणि सगळे नीट होऊन जाल.
आधी तुम्हाला माहिती खूपशी जण ना आधी ट्रेनमध्ये अशी पोथी वगैरे कॅरी करायचे आणि छोटंसं पोथीचं पुस्तक असायचं आणि ते पोथी वाचायचे त्यांचे. ओके. काही जणांना जॉब करायचे. गोष्ट मोबाईलनी माहितीये हे झाले. आज पोथी वाचतात. नो डाऊट नाही वाचत त्याच्यातला भाग नाहीये. पण फोनवर. आज कसं होतं, फोनमध्ये वर येणारी जे नोटिफिकेशन्स असतात किंवा काही असतं. खूप डिस्ट्रॅक्ट असं होतच नाही की माझं मग 100% लक्ष राहिलं. बेसिकली ना ह्याला हाताची सवय कमी करा. हा तुम्ही आहे ना जस्ट टार्गेट करा की हा तुमच्या हातात कमी वेळ असला पाहिजे. आणि मग जर का माझ्या हातात पोथी आहे, तर माझ्या हातात मोबाईल येईल का? नाही येणार. मी जर का माझ्या उशाशी माझा रिस्टवॉच ठेवून झोपली आहे, तर मी हातात मोबाईल येईल का? नाही येणार. सो जस्ट गो अहेड मेक दिस 2 चेंजेस. 1-2 चेंजेसच आहेत. हे करा आणि तुम्हाला दिसेल की हळू-हळू आहे ना, मोबाईल नाहीच वापरायचा हे शक्य नाहीये. कारण आता आपल्या मोबाईलमध्ये आपल्या प्रत्येक कामांचं जसं मी म्हटलं कुठलं ना कुठलं शेपूट आहेच आहे. सो नाहीच वापरणार इथपर्यंत न जाण्यापेक्षा ॲट लीस्ट जिकडे आपण रिप्लेस करू शकतोय आता त्याला आपण करायचं. सो येस आज मला अजून एक वेगळी गोष्ट करायची आहे. मी आज आहे ना, तुमचं सेशन 10 मिनिटं लवकर यासाठी संपवणार आहे. आज मला ना सगळ्यांना स्क्रीनपासून लांब करायचं. सो ॲट लीस्ट ना ठरवलेलं होतं ना, हां. वाजेपर्यंत माझ्याबरोबरच असणार आहात. सो बस आता ना काय करायचं माहितीये का? हो, हो. ॲब्सोल्युटली. फक्त नेक्स्ट ना give yourself assurance. Give yourself that, विश्वास की मी राहू शकते माझ्या मोबाईल शिवाय 15 मिनिटं. आणि प्लीज नंतरची 15 मिनिटं आहेत ना, हा सेशन आपला बंद होईल तो. त्यानंतर आहे ना मोबाईल नका बघू. आणि बघा की आजूबाजूला सिंपल ऑब्झर्वेशन करा. मला बोलायला सांगितलं मी अजून 15 मिनिटं पण येस. बोलेन. बट प्लीज, प्लीज, प्लीज यूज दिस टाइम टू रिफ्लेक्ट ऑन युअरसेल्फ अँड व्हॉट स्वतःचाच विचार करायचा आहे, की मी कुठे-कुठे काय रिप्लेस केलंय आणि कुठल्या आता गोष्टी मी विदाऊट रिप्लेस मोबाईल पण करू शकते. आणि ज्या करू शकता ना, करू बस या शकतो. नेक्स्ट 10 मिनिट्समध्ये त्याच आयडेंटिफाय करा. ओके? सो या दॅट्स व्हॉट आय हॅव फॉर यू टुडे. सुलभा मॅम, यू वॉन्टेड टू से समथिंग?